छगन भुजबळ यांनी आत्ताच मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ राज्यपालांनी दिली। आता कागदपत्रांवर सह्या होत आहेत। आज नाशिकमध्ये थोडं आनंदाचं वातावरण आहे, कारण भुजबळांना अखेर एवढ्या वाढ बघितल्यानंतर मंत्रिपद मिळालेलं आहे। जय धनंजय मुंडेंकडे मंत्रिपद होतं, अन्न आणि नागरी पुरवठा, तेच आता छगन भुजबळ यांच्याकडे असणार आहे। महायुतीच्या मंत्रिमंडळात भुजबळ रिटर्न्स असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। या आधीचं जे 1.5 वर्षाचं महायुतीचं सरकार होतं, त्यात 9 मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे मंत्रिपदाची शपथ घेणारे होते। त्यातलं अजित पवारांनंतर मंत्रिपदाची शपथ घेतलेलं छगन भुजबळ हे व्यक्तिमत्व होतं, ज्यांच्याकडे त्यावेळीही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री पद होतं, म्हणजे ते खातं होतं। आणि आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर 2-2.5 महिन्यांनी तेच खातं छगन भुजबळ यांना मिळतंय। आणि बघा, लगेचच नाशिकमध्ये फटाक्यांची आतषबाजी झालेली आहे। महाराष्ट्रात जिथे जिथे छगन भुजबळांना मानणारा वर्ग आहे, तिथे आनंदाचं वातावरण आहे, फटाक्यांची आतषबाजी होतीये आणि एकमेकांना गोडधोड भरवलं सुद्धा जात आहे। आत्ता जेव्हा मंत्रिपदाची निश्चिती होत होती डिसेंबरमध्ये, या 2024-25च्या महायुती जेव्हा सरकार निवडून आलं, तेव्हा सुद्धा असं सांगितलं जात होतं की भाजप आग्रही होतं भुजबळांना मंत्रिपद देण्याकरता, पण राष्ट्रवादी काँग्रेसमधून अंतर्गत नाराजी होती आणि नाशिकमधूनच नाराजी होती असं बोललं गेलं। बघा, छगन भुजबळ यांचं अभिनंदन केलं जात आहे। राज्यपाल छगन भुजबळांचं अभिनंदन करतायत। भुजबळांचा शपथविधी झालेला आहे आणि लगेचच नाशिकमध्ये जल्लोष बघायला मिळतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भुजबळांचा स्वागत करतायत, त्यांचं अभिनंदन करतायत, पुष्पगुच्छ त्यांना दिलं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधले ज्येष्ठ मंत्री आहेत शरद पवार यांची सावली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इतकी वर्ष भुजबळांनी काम केलेलं आहे, पण अजित पवार जेव्हा वेगळे झाले तेव्हा त्यांच्यासोबत छगन भुजबळ आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभिनंदन करतायत छगन भुजबळांचं आणि आता अजित पवार छगन भुजबळांचं अभिनंदन करतायत। हे छायाचित्र फार महत्त्वाचं आहे। गेल्या काही महिन्यांनंतर असं छायाचित्र आपल्याला बघायला